नमस्कार मित्रांनो, देव माणूसमधला अध्याय 3 डिसेंबर भागामध्ये जेव्हा जामकरला कळतं की आपल्या बहिणीला कुणीतरी मुद्दाम अडकवतं, तेव्हा ते काय स्टँड घेतात चला तर बघूया. तर घडतं असं, लाली रंजीला खूप त्रास देत असते. तिच्याकडून एवढं काम करून घेते की रंजी खूप थकते. तेवढेच सदा येतो आणि रंजी त्याला सांगते. तेव्हा सदा म्हणतो, मग कशाला काम करती, दुसरी आहे की घरात. तेव्हा लाली त्याच्याकडे बघायला लागते. तेवढ्यात गोपाळ येतो आणि म्हणतो, लालीजी जेवायला वाढा. पण सदा म्हणतो, ए गोपाळ थांब जरा आणि तुझ्या बायकोला नीट समजावून सांगा. गोपाळ म्हणतो, जाऊ दे ना दादा, हे घरातील बायकांचं मॅटर आहे, ते बघून घेतील. सदा म्हणतो, बायकांचं मॅटर? अरे तुझी बायको माझ्या आईला त्रास देते. लाली बोलायला लागते. तेवढेच सदा म्हणतो, ए तोंड गप ठेव, विसरू नको मी तुझा मोठा धीर आहे. पण नेहमीप्रमाणे आप्पा सदावर भडकतात आणि म्हणतात, जा गोपाळ आराम कर. इकडे आर्याची खूप तणफण चालू असते. तेवढ्यात मार्तंड येतात. तिची अवस्था बघून म्हणतात, चिमणे सोड ना आता. अगं विसरायचं आणि पुढे चालायचं. झाली आपली चूक, कबूल करायची. पण आर्या मोठ्या त्वऱ्यात म्हणते, माझी चूक झालेली नाही आहे. मीच काय, माझ्या हाताखाली ज्या बायका काम करतात त्यांची पण चूक झालेली नाही आहे. तिचा आवाज चढतो. आता मार्तंड मोठ्याने ओरडतो, मग हे जे काय घडलं त्याला चूक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अरे म्हणते, दादा तू माझ्यावर ओरडतोस? तो अगं तुला किती वेळा सांगितलं, विसर आता आणि पुढे चल. तेवढ्यात त्याला फोन येतो. तो हा साहेब लगेच येतो. जित्या, मंग्या, लक्की आणि पत्रकार गोपाळच्या दुकानाबाहेर बसलेले असतात. तेवढ्यात लाली येते. गोपाळ मनात म्हणतो, ही लाली कशाला आली? हिने जर ऐकलं ना सगळाच गोंधळ होऊन बसणार. तेवढ्यात लाली म्हणते, अरे वा, मैफिल जमली वाटतं, आता मंग्या सांगणार. तेवढ्यात गोपाळ म्हणतो, काही नाही ते असंच. ए पोरांनो जा रे कामावरती. आता सगळेच निघून जातात. लाली म्हणते, तुमची ती सावत्राई आणि तुमचा सावत्र भाऊ ह्यांनी ना माझं डोकं फिरवलंय. गोपाळ म्हणतो, लालीजी सोडा ना. अहो माफ करायचं आणि पुढे चालायचं. असं नाही केलं ना तर आपल्यालाच त्रास होतो. लाली म्हणते, घरातलं मॅटर आहे, मी बघून घेईल. गोपाळ म्हणतो, ठीक आहे. अरे बॉक्स बाहेर आणते आणि त्यामधून एक एक बरणी काढून बाहेर ओतत असते. तेवढेच साकेट येतो आणि म्हणतो, अरे हे काय करतेस? ती का दिसत नाही का? तू अगं ओतून काही होणार आहे का? अरे म्हणते, तू का केला होता गोपाळजींच्या दुकानावर, त्यांच्यावर का आरोप केलास? साकेट म्हणतो, कारण हे जे काय केलं ना त्या माणसाने, अगं एक नंबरचा भामटा माणूस आहे. अरे म्हणते, साकेट तोंड सांभाळून बोला, गोपाळजींना बोललेलं मला अजिबात खपणार नाही. साकेट म्हणतो, देव माणूस कसला आलाय देव माणूस? एक नंबरचा चोर आहे चोर. मी म्हणतो ना त्यानेच त्या दिवशी काहीतरी केलं. घरात तो एकटाच होता आणि मला गॅरंटी तुपामध्ये त्यानेच काहीतरी मिसळलं. आता काय, आर्याची तर चांगलीच सटकते. ती बोट करून अक्षरशः साकेटला धमकीच देते आणि म्हणते, बघ तुला एकदा सांगितलं ना, गोपाळजींचं नाव घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं. ते आत निघून जाते. साकेतही आत जातो. दोघांचं चालू असतं. तेवढ्यात गाडी उभं राहते. त्यामधून 3 लोक उतरतात. ते आता दार वाजवतात. आर्या म्हणते, कोण पाहिजे तुम्हाला? ते म्हणतात, तुम्हीच तूप विकता का? आर्या म्हणते, हो. एकजण कार्ड दाखवत म्हणतो, मी फूड इन्स्पेक्टर. आता मात्र आर्या जाम हादरते. तो आत येतो आणि म्हणतो, तुम्ही तूप बनवता ना? आर्या म्हणते, हो साहेब, पण माझी काहीच चूक नाही. तो बघूया आता कुणाची चूक आहे कुणाची नाही, कुठे बनवता? आर्या म्हणते, या ना इकडे. तिथे काही तुपाच्या बरण्या असतात. साहेब म्हणतात, ए चेक करा रे तूप. एकजण तूप चेक करत म्हणतो, साहेब तूप तर लय भारी आहे. तेवढे ताऱ्या म्हणते, दादाला फोन करते आ. ते म्हणतात, का? दादा म्हणजे मार्तंड जामकर ना, ज्यांना खूप राग येतो कुणी चूक केली तर. ते तर खूप इमानदार इन्स्पेक्टर आहे आणि त्यांच्यात घरात फ्रॉड चालू आहे. अरे म्हणते, असं नाही हो साहेब. एकजण म्हणतो, साहेब बाहेर तुपाच्या गाड्या आहेत. अरे म्हणते, हो तो माल खराब झाला म्हणून मागे पाठवला, पण यामध्ये आमची काहीच चुकी नाही. तो आता बाहेर जातो आणि पडलेल्या बरण्या बघून म्हणतो, हे काय आहे? साकेत म्हणतो, ते तूप ओतलंय. ते विचारतात, तू कोण? साकेत म्हणतो, मी आर्याच्या भावासारखा. ते म्हणतात, पण भाऊ नाही ना? तेवढेच सरपंच येतात आणि म्हणतात, साहेब काय झालं? फूड इन्स्पेक्टर म्हणतात, तुमच्या गावात एवढा मोठा गोंधळ चालू आहे आणि तुम्हालाच माहिती नाही? तेवढ्यात आता खूप जण गोळा होतात.
लाली येते, मंग्या, जित्या, लकी, गोपाळाने पत्रकार येतो. फूड इन्स्पेक्टर म्हणतात, यांचं तूप खराब आहे. मंग्या म्हणतो, साहेब काय काय बोलताय? अहो 1 नंबर दर्जाचं तूप आहे. यांच्या तुपाची धार वरम भातावर घेतल्याशिवाय मला तर तो खावत पण नाही. लाली म्हणते, होय साहेब 1 नंबर तूप आहे. आमच्या घरात पण यांचंच तूप वापरतात. गोपाळ म्हणतो, हो हो, तूप खूप चांगलं आहे. आरेजी तूप खूप छान बनवतात. आणि हळूच म्हणतो, काय तुम्ही पत्रकार, एवढी मोठी बातमी आहे आणि शांत बसलाय वय? झुंजार पत्रकार म्हणतात, अमिताभ चल कॅमेरा घे. एक जण म्हणतो, ओ तुम्ही ते बातमी नाही करू शकत. झुंजार पत्रकार म्हणतो, ओ मी हाडाचा पत्रकार आहे, मला कोणी अडू शकत नाही. मी तर खांबा रोवू नये. तेवढ्यात फूड इन्स्पेक्टर म्हणतो, थांब याचा खांबाच उकडून टाकतो. आता मात्र झुंजार चांगलाच घाबरतो. तेव्हा तो, हे तूप चेक करा. आता तुपामध्ये काहीतरी मिसळतात आणि ते सगळंच काळं पडतं. हे बघून गावामध्ये कुजबूज सुरू होते. आर्या समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते काय ऐकत नाही. ती आता आत जाते आणि गोपाळ तिच्या मागे येतो. तो आता जामकरला व्हिडिओ कॉल करतो आणि गुपचूप बर्नी शेजारी मोबाईल ठेवतो आणि म्हणतो, आर्याजी सोडा ना आता, साकेटला माफ करा. ते आर्या मोठ्या मोठ्याने म्हणत असते, नाही मला हे सहनच होत नाही. अशी बळजबरी केलेली मला आवडतच नाही. आर्या एवढी गोंधळ घालत असे आणि मोठमोठ्याने ओरडते. पण गोपाळ मात्र हळू बोलत असतो. तो आता बाहेर जातो आणि साकेत आत येतो. जामकर विचारतो, कोण आहे रे तिकडे? हिंमत कशी झाली माझ्या बहिणीवर हात टाकायची? त्याला फक्त आर्या दिसत असते. आता जामकर घरी पळतच येतो. त्यावेळेस आर्याला साकेत समजावत असतो, आर्या मी असं काहीच केलं नाही. अगं तुझा गैरसमज झाला आणि हा गैरसमज त्या गोपाळने करून दिलाय. मी सांगतो ना, तुपामध्ये त्यानेच काहीतरी मिसळलंय. तसतशी आर्या अजूनच ओरडायला लागते, साकेत तुला एकदा सांगितलं ना की तू गोपाळजींचं नाव घेऊ नकोस. ती आता एवढी हायपर होते की साकेत हात पकडून म्हणतो, आर्या स्वतःला सांभाळ. ते आता स्वतःचा हात ओढत म्हणते, सोड मला, अशी बळजबरी केलेली मला अजिबात आवडत नाही. तेवढेच जामकर येतात आणि साकेतला 2-3 कानाखाली देतात. आता काली फाडून त्याच्या पोटावर लाथाने मारत असतात. आर्या म्हणते, दादा सोड त्याला. तेव्हा जामकर म्हणतात, माझ्या बहिणीवर हात टाकतोस, तुझी ही हिंमत? ते आता साकेतला बाहेर ओढतच नेतात. तेव्हा साकेत म्हणतो, दादा तुमचा काहीतरी गैरसमज झाला. अहो मी असं काहीच केलेलं नाही, तुम्ही आर्याला विचारा ना. आर्या सांगायचा प्रयत्न करत असते, पण जामकर काय ऐकत नाही. ते आता ओढत नेतात आणि गाडीत टाकतात आणि म्हणतात, माझ्या बहिणीवर हात टाकायचा काय परिणाम होतो हे तुला आज कळेल. आता खात झाडामागून गोपाळ बाहेर येतो आणि म्हणतो, आज तुला कळेल हा देवीसिंग काय चीज आहे. 100 सैतान मेले असतील तेव्हा हा देवीसिंग जन्माला आला. आता जामकर साकेतला घेऊन जातो आणि आर्या बघत राहते. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामध्ये आर्याची चूक आहे का?